महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे। मात्र प्रमाणपत्र वैधतेसाठी अधिकाऱ्यांची अडवणूक होत असल्याची तक्रार नागरिकांनी केलेली आहे। बीड जिल्ह्यामध्ये 1,87,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं असून आतापर्यंत केवळ 10,000 प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यात आलेली आहे। अनेक कुणबींच्या प्रमाणपत्राची वैधता तपासणीच होत नसल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे। महाराष्ट्रात सर्वात जास्त कुणबी प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात वाटप। बीड जिल्ह्यात 1,87,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप। वैधता तपासणी फक्त 10,000 नागरिकांच्या प्रमाणपत्राची। बीड जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून 1,87,000 कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं। मात्र फक्त 10,000 नागरिकांना वैधता प्रमाणपत्र दिलं। नागरिकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांमध्ये काही त्रुटी असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। कुणबी प्रमाणपत्रासाठी मागणी करणाऱ्यांनी त्यांची सर्व माहितीची संपूर्ण कागदपत्र सादर करावी असं आवाहन मराठा समन्वयकांनी केलंय। आपले जे पूर्तता डॉक्युमेंट्सची करायचे जे कागदपत्र व्हॅलिडिटीसाठी इथं जात पंचायत समिती जी मागते ते सगळे कागदपत्र द्या। वंशावळ असेल किंवा अन्य जे कागदपत्र ते मागतायत ते कागदपत्र आपल्याला द्यायला अतिशय सोपं आहे। काही गरज लागली तर आमच्या मराठा सेवकासोबत संपर्क साधा। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी गावागावात शहरात तालुक्यात मराठा सेवकांची नियुक्ती यासाठी केलेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय झाल्यावर अनेक नागरिकांनी कुणबी प्रमाणपत्राची वैधता तपासण्यासाठी विनंती अर्ज केले। मात्र या संदर्भात अधिकारी कागदपत्रांमध्ये वेगवेगळ्या त्रुटी काढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे। नागरिकांनी नेमकी कोणती कागदपत्र सादर करावी याबाबत सविस्तर माहिती द्यावी, जेणेकरून कागदपत्रांमध्ये त्रुटी राहणार नाही, अशी मागणी मराठा समाजाच्या नागरिकांनी केली आहे। 8 महिने त्यांनी जाणून बुजून म्हणजे वेळ आज देतो उद्या देतो। काय कारण होतं? कशावर रिजेक्ट केली? काय कारण सांगितलं? काय त्यांनी 2 त्रुटी दाखवल्या होत्या। आम्ही त्या 2 त्रुटीची पूर्तता पण केली। आम्ही त्यांना जे लागतं ते आम्ही सगळं दिलं, पण ते अजून बी त्यांना ते आज करू उद्या करू आज करू उद्या करू। आणि काल गेल्याच्या नंतर ते म्हणले तुमची फाईल आता रिजेक्ट केली, आम्ही नवीन दाखल करा। जात पडताळणी अर्ज ऑनलाईन दाखल केल्यानंतर ही सर्व कागदपत्र समाज कल्याण विभागात जात पडताळणी विभागात जातात। त्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांनी काही त्रुटी दाखवल्या तर तो अर्ज पुन्हा परत येतो। अशा अनेक अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असल्यानं प्रशासनाने याची तत्काळ दखल घेण्याची मागणी सेवा केंद्र चालकांना केली। तिरंगा ही त्यांच्याकडूनच होती, सगळे प्रशासनाकडून। आता ते त्रास नेमका कोणाकोणाला सहन त्रास करावा काय लागतो? आमच्यापासून सगळ्यांना त्रास सहन करावा लागते। विद्यार्थ्याला त्यांची व्हॅलिडिटी भेटत नाही टायमिंगला, पालक इकडे तिकडे पडतात, आमचे कागदपत्र पूर्ण असून पण आम्हाला टायमिंगला भेटत नाही। मग ते आमच्याकडे येतात, ऑनलाईन काय झालं स्टेटस दाखवा। स्टेटस दाखवलं पेंडिंगच दाखवतं फक्त ते। मग ते म्हणलं तिथं जा ऑफिसला, त्यांनी तसं सांगितलंय की 3 महिन्याचा कालावधी तुमचा 6 महिने झाले म्हणतात। बीड जिल्ह्यात 1,87,000 कुणबी नोंदी सापडल्या। आरक्षणाच्या निर्णयामुळे सर्वसामान्य मराठा समाजातील तरुण तरुणींना शिक्षणाचा मोठा फायदा होणार आहे। मात्र वैधता प्रमाणपत्राला उशीर होत असल्यानं त्याचा मोठा फटका समाजातील तरुणांना बसतोय। आतापर्यंत केवळ 10,000 प्रमाणपत्रांची वैधता तपासण्यात आली। अधिकारी कागदपत्रामध्ये ज्या त्रुटी सांगतायत त्याबाबतची सविस्तर माहिती प्रशासनाकडून जाहीर झाल्यास नागरिकांनी वारंवार हेलपाटे मारावे लागणार नाही। प्रशासनाने तातडीने याचा निर्णय घ्यावा अशी ही मागणी नागरिकांनी केली आहे। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।